आणि वारकरी यांचं अतूट नातं आहे। दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला भेटण्यासाठी महिनाभरापासून वारकरी तयारी करत असतात। त्यावर आधारित पाऊले चालती पंढरीची वाट हे 2 अंकी नाटक आता रंगभूमीवर दाखल झाले। नुकताच या नाटकाचा 3रा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथे पार पडला। पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकात पांडुरंग आणि वारकरी यांच्या नात्याचा उलगडा करण्यात आलाय। सामाजिक बांधिलकी जपून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे। वारीसाठी आळंदीपासून पंढरपूर पर्यंत करावी लागणारी 15 ते 20 दिवसांची पायपीट आणि पांडुरंगाला भेटण्याची लागलेली आस याचं चित्रण नाटकाच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय। नाटकाचं दिग्दर्शन डॉक्टर संदीप माने यांनी केलंय। या नाटकामध्ये पंढरीला जाणारे सदा, गोजाक्का आणि त्यांची मुलगी मुक्ता यांच्या बरोबरच एकूण 30 कलाकार असून गण, गवळण आणि भारुडाच्या रूपानं विठ्ठलाची भक्ती दाखवण्यात आली आहे। शहरातील धकाधकीत सर्वांना पांडुरंगाची भक्ती कळावी यासाठी नाटकाची निर्मिती करण्यात आल्याचं दिग्दर्शक संदीप माने यांनी सांगितलं। नाटकासारखा नवा प्रांत जरी असला तरी आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी, आपली संस्कृती टिकावी, आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे चालत राहावा म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे। 18 दिवस आणि हे चालत असतो, सतत 250 किलोमीटरचा प्रवास करतात तरी त्यांचे पाय दुखत नाही आणि पांडुरंगाच्या फक्त त्या भेटीसाठी इतकी ही ओढ लागलेली असते। या ओढीसाठी फक्त हा सगळा अट्टहास आहे। देवावर विश्वास ठेवणं तसं तर वाईट नाहीये, म्हणजे कुठल्याही गोष्टीवर एखाद्या गोष्टीने जर आपलं नुकसान होत नाहीये, चांगलंच होतंय तर ते करून बघायला काय हरकत आहे। तर मला असं वाटतं की मी शक्यतो म्हातारी माणसं तर आमच्याकडे आवर्जून येतातच, लहान मुलांनी यावं, त्यांना घेऊन यावं पालकांनी आणि त्यांना दाखवावं की ही आपली संस्कृती आहे। पंढरीच्या विठोबाला भेटण्यासाठी उद्या वारकऱ्यांची मांदियाळी निघेल। या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहण्याजोगा असतो। त्याचीच अनुभूती या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल। विकास काटेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, ठाणे।